आरमूरला येऊन 2-3 दिवस झालं, पण आज मी तुमच्यासोबत व्लॉग शेअर करत आहे. 10-12 दिवस झालं संक्रांतीच्या सुट्ट्यामुळं मी गावाकडेच होते, म्हणजे आदिलाबादला होते. तर मग इतकं घर खराब झालं होतं माझं इथलं आता आरमूरचं. डब्बे वगैरे त्यावर एवढी धूळ बसली होती, म्हणलं आज आता तेच क्लिनिंग करून घ्यावी. पण त्या अगोदर इथं मी दुपारचा स्वयंपाक करायला घेतलाय, कारण बाबा, बालूदादा ते येणार आहेत. तर बाबा तर आलेत, बालूदादा येणार होते. तर मग त्यांना जेवणासाठी इथं स्वयंपाक चाललेला आहे. तर मी स्वयंपाकात मग इथं बेसन, भात आणि भाकरी बनवणार आहे. आणि बाबा सौरभला सोडायला आले होते आणि आता अभिनवला घेऊन जाणार आहेत आणि मग तिकडून माझे पप्पा येऊन अभिनवला घेऊन जाणार आहेत अर्ध्यापर्यंत येऊन. कारण सौरभला मागच्या वेळेस संक्रांतीच्या सुट्ट्यात अंदबुरीला सोडलं होतं. तर डुग्गू इतका घोकत होता, की मी पण जातो. 1-2 वेळेस त्याचं झोपीतही म्हणणं झालं, की मी अंदबुरी जातो म्हणून. तर चला मग आता सुट्ट्याच आहेत म्हणलं, स्पोर्ट्सच आहेत कारण 26 जानेवारीमुळं तेवढं काही स्कूलचं सिरियसनेस नाही. म्हणून म्हणलं त्याला पाठवलं तरच परवडतं आणि आम्हाला पण जायचं आहे उद्या किंवा परवा. तर मग रिटर्न येताना अभिनवला घेऊन येता येईल. तर मग इथं आता माझ्या भाकरी झाल्यात, बेसनही झाले आणि आता मी सौरभच्या स्कूलमध्ये जाणार आहे सौरभला आणायला. पण आज त्याच्या स्कूलमध्ये स्पोर्ट्स इव्हेंट आहे. तर गेम्स वगैरे खेळू घालणार होते लेकरांना. तर सौरभला गेम्समध्ये गोल्ड मेडल भेटले. इतका खुश होता तो. मी गेल्या-गेल्या असा पळत येऊन सांगत होता, की "मम्मा मला म्युझिकल चेअरमध्ये गोल्ड मेडल भेटलंय" म्हणून. छान असा इव्हेंट झाला त्यांचा आणि त्याच्या मित्रांचंही सांगत होता, की "याला सिल्व्हर भेटले, याला असं-तसं कुणाला रनिंगमध्ये भेटलंय." आणि घरी आल्यास मग एवढे सारे डब्बे वगैरे घासून घेतले, कारण मला परत आदिलाबाद जायचंय. तर सगळे डब्बे वगैरे घासून सगळं क्लीन करून जावं म्हणलं, म्हणजे आल्यावर थोडंसं इझी पडतं. चला, असा गेला आजचा दिवस. बाय.